कोथरूड येथील यशवंत चव्हाण नाट्यगृहातील कला दालनात सौ चारुलता विनायक लांबे यांचे भव्य दिव्य नेत्र दीपक आणि आकर्षण चित्रप्रदर्शन संपन्न झाले। 3 दिवस यशवंत चव्हाण नाट्यगृहात सुरू असलेले चित्रप्रदर्शन दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी समाप्त झाले। या प्रदर्शनाला राष्ट्रवादी पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष डॉक्टर आनंद तांबे आणि माणिकशेठ दुधाने यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या। सौ चारुलता विनायक लांबे यांचा आर्ट व क्राफ्ट हा छंद आहे। त्यांचे शिक्षण BSc फिजिक्स व CAIIB झाले आहे। त्यांनी कॉस्मॉस बँकेमध्ये 33 वर्ष नोकरी केली व असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून सेवानिवृत्त घेतली। लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड, त्या इंटरमिडिएट ग्रेड ड्रॉइंग परीक्षा फर्स्ट क्लास मध्ये पास झाल्या आहेत। त्यांनी वेगवेगळे कला प्रकार आत्मसात करून छंद जोपासला आहे। त्या ॲक्रेलिक रंगाने निसर्ग चित्र काढतात, तसेच गणपतीचे भावपूर्ण चित्रे, भारतीय कला प्रकार जसे की वारली, मधुबनी, गोंद लिंपन, मंडाला इत्यादी, त्याचबरोबर आफ्रिकन आर्ट, बोहो, अमूर्त कला चित्रे काढतात। या व्यतिरिक्त डॉट पेंटिंग, मग पेंटिंग, स्टोन पेंटिंग, बॉटल पेंटिंग, केटल पेंटिंग, मोत्याच्या वस्तू, चित्रांगण, महिरप, तोरण, डुप्लेक्स, पेपरची फुले, फॅब्रिक, ज्वेलरी काढतात। आर्ट वर्क विक्री, त्याचबरोबर त्या क्लासेसही घेतात। वय वर्ष 8 ते 70 वयोगटातील 300 विद्यार्थ्यांना त्यांनी विविध कला शिकवल्या आहेत। स्वतःच्या चित्राचे प्रदर्शन भरवणे हे त्यांचे कॉलेजपासूनचे स्वप्न होते। या प्रवासात त्यांना त्यांचे पती श्री विनायक लांबे यांची मोलाची साथ आहे। पती विनायक, मुलगी श्रद्धा, जावई अभिषेक आणि बहीण चेतना यांच्या प्रोत्साहनाने माझे चित्रविश्व हे एकल चित्र प्रदर्शन भरून त्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे। नमस्कार, मी आनंद तांबे। आज मी यशवंतराव चव्हाण या नाट्यगृहातील कला दालनात आलेलो आहे। कला दालनात यायचं कारण असं की आमचे सहकारी मित्र विनायकराव लांबे व त्यांच्या मिसेस चारुलता लांबे यांनी अतिशय सुंदर असं चित्र प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे। आमचे सहकारी मित्र त्याची थोडक्यात माहिती देतील। नमस्कार, इथे आपण हा समोर जो आहे तो कलाकाराचा सगळा बायोडाटा लिहिलेला आहे। माझ्या मिसेस चारुलता लांबे ह्या 33 वर्ष बँकेत नोकरी करत होत्या आणि त्यानंतर छंदापायी आम्ही त्यांना असं सांगितलं की नोकरी सोडून दे आणि तो आता पूर्ण वेळ तुझा हा चित्रकलेचा छंद आहे तो जोपासायचा। आणि त्या दिवसापासून हा यांचा चित्रकलेचा प्रवास सुरू झाला आणि ह्याच्यात आत्ता आम्ही 13 जवळजवळ कला ज्या आहेत की काही लोक पावलेले आहेत त्या लोकांपर्यंत पोचाव्या, हा ह्या खऱ्या चित्र प्रदर्शनाचा आमचा उद्देश आहे आजचा। त्यात पहिली ही जी आहे ही वारली, ही आदिवासी कला आहे। ही रायगड, पालघर या ठिकाणी आदिवासी समाज ही कला घेतो, चित्र काढतो आणि ही तांदळाच्या पेस्टपासून ही चित्र पूर्वी काढत असत, आता त्याला पेंट वगैरे वापरला जातो। गेरुनी रंगवलेल्या भिंतीवर तांदळाच्या पेस्टने काढलेली आता डेकोरेशनसाठी हे आहे मंडला आर्ट। हे मंडला आर्ट हे आपले हिंदू आणि बौद्ध संस्कृतीची चिन्ह वापरून काढलं असतं। बरेचदा हे गोल आकारात असतं, त्याच्यामुळे आपली मानसिक शांती मिळते आणि एक कॉन्सन्ट्रेशन वाढतं, त्यामुळे मानसिक शांततेसाठी ही चित्र काढली जातात। माझं नाव आर्या आहे, आर्या लांबे आहे। मी IT मध्ये जॉब करते, पण हे सध्या एक हॉबी म्हणून मी करते आणि आता हे मी याचं बिझनेस म्हणून एक्सपांड करायचा विचार करते। या सगळ्या वेगवेगळ्या सेंटेड कॅन्डल आहेत, सगळ्याचा वेगवेगळा वास आहे। याची किंमत काय असते साधारण? 150 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत अशी रेंज आहे त्याची। किती वेळ चालते? 4 तास ते 8 तास वगैरे अशी चालते। छोट्या कॅन्डल्स असतात त्या निदान 4 तास तरी चालतात। हे आहे बोहो आर्ट। हे आपल्या भारतामधलं नाहीये, हे बोहोमियन संस्कृतीचं आहे। हे भिंतीवर डेकोरेशनसाठी या फ्रेम्स लावल्या जातात। हे आहे हे गोंद आर्ट आहे, हे आपल्या मध्य प्रदेशमध्ये या प्रकारची चित्र काढली जातात। गोंद म्हणजे काय असं? ते आपण हातावर गोंद वगैरे त्याचं काय प्रकार आहे? त्याचा प्रकार नाही, रंग दिल्यानंतर त्याच्यावर बारीक बारीक डिझाईन काढलं जातं, ठिपक्यांचं, रेषांचं, वक्राकार रेषांचं असं याच्यावर डिझाईन काढलं जातं। जसे कपडे दागिने घातले जातात ते घालून याची चित्र काढली। ही आहे ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग म्हणतात ह्याला, अमूर्त कलाचित्र। त्याच्यामध्ये एखादी वस्तू आहे तशी न काढता आपल्याला जशी वाटते तशी काढायची, वाटेल तसे रंग द्यायचे, अशा प्रकारची ही चित्र। ह्याच्यामध्ये चित्रकलेला आपल्याला हवं तसं रंग वापरू शकतो। मंडळी आता इकडे बघा,
मंडळी आता ह्या आहेत चारुलता लांबे आणि हे आहेत विनायकराव लांबे. अतिशय छान पेंटिंग्स या ठिकाणी आहेत आणि काही त्यातली 50% सोल्ड आउट झालेली आहेत, 50% विक्रीसाठी आहेत उपलब्ध. तर आपण चारुलताताईंना विचारू की हे पोस्टर जर ग्राहकांना विकत घ्यायचे असतील तर आपल्याशी कॉन्टॅक्ट कसं करायचं सांग. तुम्ही मला माझ्या फोनवर कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे 9850907353 आणि माझं इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर पण चारुलता आर्ट नावानी पेज आहे. तिथे तुम्ही माझी चित्र पाहू शकता, माझी कला पाहू शकता. थँक्यू.